आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जीवाने आणि काव्याने दोघांनी पण बेडवर झोपण्याचा हट्ट धरलेला असतो आणि म्हणून मग जीवा नंदिनीला म्हणतो की आपण दोघे पण बेडवर झोपूया। हे ऐकून मग नंदिनी खूपच शॉक होते आणि म्हणते, तुम्हाला लाईन क्रॉस करताना काहीच कसं नाही वाटत? तेव्हा मग जीवा म्हणतो, अगं मी लाईन क्रॉस नाही करत, मी लाईन बनवतोय। आपण लाईन बनवूया, आपल्यात काहीतरी असेल। तेव्हा मग नंदिनी म्हणते, आपल्यात काहीच असणार नाही। त्यावर जीवा म्हणतो, अगं आपल्यात नाही, बेडवर आपल्या दोघांच्या मध्ये आपण एक लक्ष्मण रेषा बनवूया, तू ती क्रॉस करू नकोस आणि मी हे आत शिरणार नाही। तेव्हा मग नंदिनी म्हणते, काय लॉजिक आहे याच्यामध्ये? त्यावर जीवा म्हणतो, लॉजिक नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक नाही, मॅजिक असतं। रूम पार्टनर सारखं आपण मध्ये एक डिवायडर बनवून आपण मग बेडवर झोपू। आणि मग नंदिनीला जीवाचं म्हणणं पडतं आणि मग जीवा आणि नंदिनी दोघांच्या मध्ये एक ब्लँकेट टाकून झोपून जातात। तर तिकडे काव्याने सुद्धा पार्थ समोर बेडवर झोपण्याचा हट्ट धरलेला असतो आणि पार्थला काव्याचा तो हट्ट मान्य नसतो। पार्थ काव्याला म्हणत असतो की आपण दोघं एकाच बेडवर झोपायचं नाही। तेव्हा मग काव्या म्हणते, नाही, काहीही झालं तरी मी हा बेड सोडणार नाही। तेव्हा मग पार्थ म्हणतो, तुम्हाला माझ्या घोरण्याचा त्रास होईल, मग कसं झोपणार तुम्ही एकाच बेडवर? तेव्हा मग काव्यात पार्थच्या पायाकडे उशा ठेवते आणि तिकडे डोकं करून झोपते आणि म्हणते, बघा माझे कान तुमच्या तोंडाकडे नसणार आहेत, त्याच्यामुळं तुमच्या घोरण्याचा आवाजच मला येणार नाही, मला त्रासच होणार नाही। आणि मग काव्यासुद्धा खूप हट्ट करून शेवटी तिचं म्हणणंच पूर्ण करून ती सुद्धा पार्थसोबत एकाच बेडवर झोपते।